इज्जत उल्फत है, शोहरत है, कुछ भी बाकी रहता नहीं. जब मौत का तूफान आता है तो कुछ भी बचता नहीं. आज दिनांक 28 जानेवारी 2026 रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या अतिशय दुःखद असे ॲक्सिडेंटने निधन झाले. ॲक्च्युली आज खऱ्या अर्थाने बारामती पोरगी झाली. कारण बारामतीकरिता अजितदादांनी सर्वस्व अर्पित केले होते. अचानक अशी एक्झिट घेतील असं कोणालाच वाटलं नव्हतं. आपल्या दिलखुलास व्यक्तित्वासाठी अजितदादा खूप प्रसिद्ध होते. आज सकाळी ऑफिसला जाताना अचानक ही बातमी कानावर पडली आणि धक्काच बसला. आणि एकच विचार मनात येऊ लागला की खरंच मृत्यू ही काय चीज आहे. कधी, कशी आणि केव्हाही घात घालेल हे सांगता येत नाही. अचानक सर्व काही इथे सोडून जायचं आहे. काहीही सोबत येत नाही. आपण आयुष्यभर जे काही आपल्यासाठी कमवतो ते अचानक एका क्षणात सोडून निघून जाते. अजितदादांच्या मृत्यूची बातमी खरंच खूप मोठी एक धक्कादायक होती आणि एका गोष्टीची जाणीव करून जाते की मृत्यू कशाचीही पर्वा करत नाही. तिच्यासमोर सर्व सारखे आहेत. आयुष्यभर ज्या घड्याळाकरता त्यांनी राजकीय संघर्ष केला आणि ज्या घड्याळाची ती ओळख होती, आज त्याच घड्याळाची त्यांची ओळख करून दाखवली आहे. अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली.